हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स। आज मी तुम्हाला न्यू ट्रेंडिंग अशी ब्लाऊजची डिझाईन दाखवणार आहे। बघू शकता अगदी सुंदर असं ब्लाऊजचं नवीन डिझाईन घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघू शकता गळारुंदी 2, 2.25, 2.5 तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। शक्यतो करून मी सगळ्यांना 2 ते 2.25च गळारुंदी घेते, जेणेकरून शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहत नाहीत। बघा गळा तुमच्या अकॉर्डिंग घ्यायचा आहे। मी 11 वरती केलेला आहे, घेतलेला आहे। बघू शकता 7 वरती टिक मार्क केलं व अगदी डॉट 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 देत हलक्या हाताने मी गळा ड्रॉ करत आहे। सुरुवातीला डार्क केला तर गळा बिघडण्याचे चान्सेस असतात, म्हणून थोडासा हळूहळू असं मी गळा करून घेतलाय। बघू शकता आता डार्क केला तरीही चालेल। बघू शकता अगदी सुंदर असा आपला गळा ड्रॉ करून झालेला आहे। बघा किती मस्त असा गळा झालेला आहे। बघू शकता तुम्ही अगदीच गळ्याची नवीन डिझाइन आहे। काठ पदरच्या साडीला खूप छान दिसते, खूप म्हणजे खूप सुंदर दिसते। अशी ब्लाऊज डिझाइन शिवले तर तुमच्याकडे गिराईक भरपूर येणार। बघू शकताय किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊजची डिझाइन दाखवत आहे। बघू शकता अगदी आपली सुंदर अशी गळ्याची डिझाईन्स झालेली आहे। बघा किती सुंदर असं आपला गळा आलेला आहे। मेन फॅब्रिक सवच ठेवले आहे, त्याच्या अस्तर उलट ठेवलं आहे। अगदी सगळीकडे अगदी व्यवस्थित पाव इंच मार्जिन राहील असं ठेवून पिना लावून घ्यायचे आहेत। अगदी मस्त असं लावलेलं आहे। तर चला गळा स्टिच कसा करायचा सोप्या पद्धतीत दाखवते। पाव इंचाचं मार्जिन पकडत गळा मी टिप मारून वरच्या घेतलेली आहे। मशीन थांबवायचं आहे, परत तेवढा गोल राऊंड मारायचा, परत जिथं कोपरा आला तिथं परत मशीन थांबवायचं, कपडा फिरवायचा, परत मशीन चालू करायचं। अगदी सावकाश जसं राऊंड गोल आहे तसं कपडा हळूहळू सरकवायचा उजव्या हाताने, परत सुई खाली असं अगदी व्यवस्थित शिस्तीत सगळं अशी स्टेप पूर्ण जेवढे राऊंड आहेत तेवढ्या सगळ्याला तशी करायची। बघू शकताय तुम्ही मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे। अशा प्रकारे ब्लाऊज शिवला तर तुमच्याकडे हमखास कस्टमर भरपूर येतील आणि ब्लाऊज सुद्धाही खूप छान दिसेल। बघा ही मी ब्लाऊजची अगदी सोपी पद्धत तुम्हाला दाखवत आहे। बघा कितक्यात ब्लाऊज आपलं गळा आपला स्टिच करून झालेला आहे। बघू शकताय तुम्ही मी सुया पिना काढून घेतलेल्या आहेत व जेवढं आपण अस्तरचं मार्जिन ठेवून टिप मारले आहे तेवढंच जसं आहे तसं राऊंडमध्ये फक्त मेन फॅब्रिक कट करत जायचं आहे। बघू शकताय छोटे छोटे कट्स मारायचे आहेत। बघू शकताय जिथं आपला कोपरा होता ना बरोबर तिथं आपण टिप जिथपर्यंत मारलेले आहेत त्या टिपपर्यंत पण टिप कट न झाली पाहिजे अशी काळजी घे। छोटेसे कट्स मारायचे। तर बघा अगदी हळूहळू जिथं गोल राऊंड आहे ना तिथं असं बोट घालून अगदी हळूहळू व्यवस्थित सगळे गोल राऊंड आपल्याला बाहेर काढायचे आहेत। बघू शकताय मी जसे दाखवत आहे तसे। इथं काही आपल्याला कॅनव्हास पेपर वगैरे काही वापरायची गरज नाही। बिना कॅनव्हासचे गळा सुद्धा अगदी सुंदर असा येतो, फक्त तुम्ही केलं पाहिजे। बघा बिना कॅनव्हासचा अगदी सुंदर असा गळा आपला तयार झाला आहे। बघू शकताय जी आपली टिप मारली होती बरोबर त्या टिपवरूनच आपली दाब टिप आली पाहिजे। डाव्या हाताने थोडंसं मेन फॅब्रिक थोडंसं किंचितचं खेचायचं आहे, उजव्या हाताने अस्तर थोडंसं आतल्या साईडला किंचितचं ढकलत दाब टिप मारायची आहे। बघू शकताय गोल राऊंडमध्ये परत तसं जिथं गोल राऊंड आला आहे तिथं हळूहळू मशीनने टिप मारत अगदी हळूहळू सावकाश फक्त कपडा फिरवायचा आहे व जिथं कोपरा येतो तिथं सुई आत घालून मशीन
हळूहळू मारत फक्त कपडा फिरवायचा आहे. दाब टिपलाही तीच पोझिशन करायची आहे. गळा मारताही तीच पोझिशन करायची. दाब टीप आपली बरोबर पहिल्याची जी टीप आहे त्या टिपवरूनच गेली पाहिजे, साईडला जाता कामा नाही. फिनिशिंग अजिबात व्यवस्थित तुमचं येणार नाही. बघू शकताय किती सुंदर असा आपला गळा ड्रॉ करून होत आलेला आहे. बघू शकताय माझा थोडासा कोना आत घेतलेला आहे, तो मी थोडासा बाहेर काढून अंगठ्याच्या मदतीने घेतलेला आहे. बघू शकताय गळ्याचं फिनिशिंग किती सुंदर आलेलं आहे. कुठेही काहीही बिघाड झालेला नाही. किती सुंदर एकसारखा सगळा आपला गळा झालेला आहे. मेन फॅब्रिक व अस्तर 5 नंबरची मोठी टीप टाकून सगळं व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. बघा मेन फॅब्रिक आहे हे कट करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. बघू शकताय असं केल्यानं ब्लाऊजचं फिनिशिंग फार छान येतं. गळ्याचा मध्य सेंटर घेऊन टक्स मारायचे. टक्स ही नेहमी 4.5 व अर्धा इंच रुंदीची व 4.5 इंच उंचीची टक्स मारायची आहे. बघू शकताय अशा पद्धतीने शिवलं ना 1 तासात तुमचं डिझायनर ब्लाऊज शिवून तयार होतं. बघू शकताय मी अगदीच असा गळा असेल तर 5 ते 7 मिनटात पूर्ण रेडी करते, पण व्हिडिओमुळं मला थोडाफार लेट होतोय. बघा अगदी मेन फॅब्रिक जे आहे ते आपलं पूर्ण अस्तर बरोबर व्यवस्थित मी कटिंग करून घेतलेलं आहे. बघा आपल्या गळ्याचं किती सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे. बघा रेडीमेड ब्लाऊजसारखं वाटत आहे. हे आपले जे काठ आहेत ना ते काठ असे डबल फोल्ड करून पॅकच्या बाजूकडे गळ्याची पॅकची बाजू ठेवलेली आहे. बघा अशा प्रकारे अगदी व्यवस्थित घ्यायचं आहे पूर्ण बाजू. गळा असा मी थोडासा ड्रॉ करून घेतलेला आहे. बघू शकताय जसा ड्रॉ केला आहे ना तसा कट करून घ्यायचा आहे. बघू शकताय आपल्या गळ्याचं कटिंग झालेलं आहे. बघा असा गळा आपला तयार होणार आहे. बघू शकताय मी फक्त तुम्हाला थोडंसं ठेवून दाखवत आहे. गळ्याचा आकार थोडासा चेंज झालेला आहे, थोडासा गोलमध्ये याचा मी करून घेते. हा थोडासा व्ही शेपमध्ये वाटतोय, त्यामुळे थोडासा मी आणि जरासा गळा डीपमध्ये करून घेणार आहे. बघू शकताय खालच्या साईडनं आहे तर शेप ठेवला, फक्त वरच्या साईडनं अर्धा इंचावर कट केलेला आहे. जसा आकार आहे तसाच गोल राऊंडमध्ये काठ सगळे कट करून घ्यायचे आहेत. सेम तेच काठ दुसऱ्या काठावर ठेवून जशी आहे तशी टीप मारून घ्यायची आहे. ह्या ब्लाऊजच्या डिझाईनमध्ये कुठेही मी कॅनव्हास पेपरचा वापर केला नाही. बिना कॅनव्हास पेपर वापरता बनवले मी टेंडिंग ब्लाऊजची न्यू डिझाईन. बघा किती सुंदर दिसते. काही कॅनव्हास पेपरचा वगैरे वापर करायची नाही आहे. बघू शकता फक्त मी तर काठाचा वापर केलेला आहे. इथं पण छोटे छोटे कट्स लावून द्यायचे आहेत. बघू शकताय जसा आहे खालचा आकार तसाच मी त्याचा गोल आकार कट करून घेतलेला आहे. आता हे उलटवून घ्यायचं आहे. बघू शकताय अगदी व्यवस्थित गळा दोन्हीकडे व्यवस्थित प्रेस करत दाब टीप मारायची आहे. बघू शकता बघा बिना कॅनव्हाचाही अगदी सुंदर असा गळा तयार होऊ शकतो.
ह्याची पूर्ण काठ दोन्ही बाजूची व्यवस्थित मारून घ्यायची आहे, त्यामुळे गळ्याला फार सुंदर फिनिशिंग येतं. बघा किती सुंदर झालेलं आहे. त्याच्यावर हे आपले रेडीमेड जो गळा आपण केलेला आहे तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. बघा मी दाखवल्याप्रमाणे आता गळ्याचा बरोबर डिझाईनचा मध्य सेंटर करून घेते, टिकमार करून घ्यायचे. इथून खाली आपल्याला जोडायचं आहे. बघा अशा प्रकारे जोडल्यानं अगदी सुंदर असं आपलं ब्लाऊजची डिझाईन तयार होते. बघा कपडा प्युअर सिल्कचा असल्यामुळे थोडं सरकण्याची शक्यता आहे, म्हणून इथं परत मी सुई अटॅच करून घेत आहे, जेणेकरून कपडा आपला सटकायला नको. बघा किती सुंदर असा आपला गळा तयार होणार आहे. ब्लाऊजला किती सुंदर असा हटके लुक आला आहे, बघू शकताय तुम्ही. पूर्ण गळा व्यवस्थित सुईने पॅक करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला टिप मारणं अगदी इझी होईल. जसं आपण मगाशी गळ्याला जशी पोझिशन केलेली सेम त्याच पोझिशनमध्ये आपण परत यायचं आहे व परत तीच पोझिशन आपल्याला करायची आहे, बघू शकता. बघा परत आहे त्याच्यावरूनच फक्त आपल्याला मार्जिन फिरवत जायचं आहे. परत तशीच टिप सगळी मारून घ्यायची आहे. बघा आपलं किती सुंदर असं झालेलं आहे ब्लाऊज तयार. सुरुवातीला कोण्याला 2-3 लॉक मारून घ्यायचे, जेणेकरून आपलं सुटायला नको. बघा ते सुंदर असं आपल्या गळ्याचं लुक आलेलं आहे, बघू शकताय. माझ्या पद्धतीने शिलाई केल्या तर ब्लाऊजला फिनिशिंग फार छान येईल. ही अशी नाजूक ट्रेंडिंग जी लेस आहे ती मी लावणार आहे. जितके जास्त गळ्याला कोने कोपरे असतात त्या ठिकाणी अगदी नाजूकच लेस वापरायची आहे, मोठी लेस अजिबात वापरायची नाही, जेणेकरून कोंड्याला जिथं कोने असतात तिथं लेस फोल्ड होणार नाही. शक्यतो करून एकदम नाजूक जी बारीक असते तीच वापरायची, बघू शकताय. ही आपली जी ट्रेंडिंग लेस आहे ती मी इथं वापरत आहे. बघा किती सुंदर अशी बघा हळूहळू प्रत्येक कोण्याला मशीनची सुई बाहेर काढायची, तो कोण्याला थोडीशी लेस फोल्ड करायची, बरोबर सुई त्याच्यावर ठेवायची, परत कपडा फिरवायचा व परत टीप मारायची. असं प्रत्येक कोण्याला करत जायचं, अगदी शिस्तीत व्यवस्थित, कुठेही घाई गडबड करायची नाही. बघा सुई खाली घातली, बघा थोडासा बघा इथं कोण्याला मी थोडीशी लेस फोल्ड केलेली आहे, बघू शकताय. परत आहे तसं गळ्याला आकार मी देऊन घेत आहे, बघू शकताय. परत कोण्याला फोल्ड केलेली आहे. सुंदर अशी आपली लेस तयार झालेली आहे. असं प्रत्येक कोण्याला करत जायचं आहे त्याच पद्धतीने. प्रत्येक कोण्याला थोडीशी लेस फोल्ड करायची आहे. शकता आपला गळा तुम्हाला दिसत आहे, किती सुंदर असा छानसा गळा आपला तयार झालेला आहे. बघा ह्या लेसमुळे किती सुंदर असं आपल्या ब्लाऊजला लुक आलेला आहे, पाहू शकता.
किती मस्त आलेलं आहे. जे काठ आहेत त्या काठाचे मी लटकन मस्तपैकी करणार आहे. बघा असे मी अंदाजेच लटकनला कपडा कट करून घेतलेला आहे. काठ थोडेसे आतल्या साईडनं फोल्ड करून घ्यायचे आहेत. बघू शकता. इथं तुम्हाला लटकनला खालच्या साईडला हवी असेल तर तुम्ही लेसही लावू शकताय, पण मी लेस लावणार नाही आहे कारण सगळंच फार गोल्डन होतं, म्हणून मी लेसचा वापर इथं कमी करणार आहे. बघा असं लटकन अशी टेप मारून लटकन बघा अशा प्रकारे मी लटकन सिंपल असं केलेलं आहे. आपलं किती सुंदर असं लटकन झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही. आता बघा मी लटकन लावून घेतलेले आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, बेल आयकॉन बटनही क्लिक करायला विसरू नका, कारण जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला कळेल. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार. किती सुंदर असं आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे. किती सुंदर असं आपल्या ब्लाऊजला लुक आलेला आहे, बघू शकताय. फिनिशिंग अगदी सुंदर असं मस्त आलेलं आहे. बघता क्षणी कुणालाही ब्लाऊज पसंत पडेल अगदी अशी डिझाईन आहे. असे छानसे व्हिडिओ